खुसखुशीत अशी ही गोड शंकरपाळी बनवायला एकदम सोपी, एकदम नवीन पद्धत आहे. एकदम वेगळ्या पद्धतीने आपण ही शंकरपाळी बनवलेली आहे. अतिशय मस्त अशी कुरकुरीत, खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळेल अशी ही शंकरपाळी झालेली आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण शंकरपाळी बनवण्याचे 3 प्रकार पाहणार आहोत. तर रेसिपी कुठेही मिस न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच आपण सुरुवात करूयात. तर इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी साखर घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. एका भांड्यामध्ये ही साखर काढून घेतली. आता 1/4 वाटी दूध घेतलेलं आहे, म्हणजे पाव वाटी दूध घेतलेलं आहे, म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा आपल्याला कमी दूध इथं घ्यायचं आहे. आता साखरेमध्ये घालून घेतलं. आता हे मिश्रण गॅसवरती ठेवून आपल्याला साखर वितळेपर्यंत हे सतत ढवळत मिश्रण हा एकजीव करून घ्यायचा आहे. दुधामध्ये साखर वितळली की गॅस बंद करायचा आणि मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. 1 वाटी मैद्यासाठीच आपण पाव वाटी साखर आणि पाव वाटी दुधाचं मिश्रण बनवलेलं आहे. आणि समजा जर 2 वाटी तुम्ही मैदा घेतला तर आपल्याला अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी दुधाचं मिश्रण इथं लागणार आहे. सर्व साहित्य तुम्ही वाटीने मोजून घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट असं प्रमाण आपल्याला मिळेल. तर हा मैदा मी चाळणीने चाळून घेतला आहे, म्हणजे गुठळा राहणार नाही, कचरा असेल तोही निघून जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंकरपाळी खुसखुशीत व्हावी आणि खाताना ती तोंडामध्ये पीठ खाल्ल्यासारखं लागू नये किंवा पिठाळ असं लागू नये, त्यासाठी आपल्याला नाश्त्याच्या चमच्यानी 1 वाटी मैद्याला 2 चमचा जाड रवा घालून घेतलेला आहे. बारीक रवा घातला तरी देखील चालेल. आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काजू, बदाम आणि आपण पिस्त्याची कापं ह्यामध्ये घालून घेणार आहोत. गुड डे बिस्किट तुम्ही खाल्लाच असाल. गुड डे बिस्किटाप्रमाणेच आपली ही शंकरपाळी बनवून तयार होणार आहे. काजू बदामामुळे ह्याला अगदी मस्त अशी चव येते. आता बारीक असे काप करून आपण ह्यामध्ये हे घालून घेतलं. आता काजू, बदाम आणि पिस्त्यामध्ये तुम्हाला जो पदार्थ आवडत नाही तो तुम्ही स्किप जरी केला तरी देखील चालेल, किंवा पूर्णतः स्किप जर केला तरी देखील चालेल. आता 1 वाटी मैद्याला नाश्त्याच्या चमच्यानी 2 चमचा मी तूप गरम करून घालून घेतलं आहे. म्हणजेच पाव वाटीला 1 चमचा कमी तूप आपल्याला इथं घालायचं आहे. 2 वाटी जर मैदा घेतला तर पाव वाटी तूप गरम करून घालून घेऊ शकता. कुठलाही प्रमाण वाटीने मोजून घ्या, म्हणजे चुकणार नाही. आता गरम गरम तूप असल्याने आपण हे चमच्यानी चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. गरम तूप घातल्यामुळे शंकरपाळी आणखी देखील खुसखुशीत असे बनवून तयार होतात. खायला देखील टेस्टी लागतात. आता थोडंसं थंड झालं की आपल्याला हाताने अशा पद्धतीने चोळून चोळून तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पिठाचे लाडू बनवले की अगदी सहज बनवून तयार होतो. पाहू शकता इतपत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता चांगलं मिक्स झालं की ह्यामध्ये आपण साखरेचं आणि दुधाचं मिश्रण इथं घालून घेणार आहोत. साखरेचं आणि दुधाचं मिश्रण तुम्ही पाहू शकता अर्ध्या वाटीला 1 चमचा कमी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता थोडं थोडं करतच आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. एकदाच टाकायचं नाही, नाहीतर ते अंदाज कळणार नाही आणि पीठ आपलं एकदम पातळ होऊन जाईल. तर पाहू शकता इथं घट्टसर असं मी पीठ मळून घेतलेलं आहे. सैल पीठ अजिबात मळायचं नाही. आता हा आपण मळून घेतलेलं पीठ एक 10 मिनिटे रेस्टसाठी साईडला झाकून ठेवून दिलं होतं, कारण ह्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. रवा चांगला फुगला जातो आणि पीठ भिजल्यानंतर पाहू शकता तुम्ही एकदम टाईट असं डो बनवून तयार झालेला आहे. आता 1 चमचा साखरेचं आणि दुधाचं मिश्रण मी थोडंसं शिल्लक ठेवलं होतं, त्यातलंच आपल्याला ह्या पिठावरती थोडंसं हपका द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चांगलं असं मिनिटभर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तुम्ही चेचून जरी घेतला पीठ तरी देखील खूप छान होईल. आणखी खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवून तयार होईल. आता हा पीठ मी चांगलं 1 मिनिटभर अशा पद्धतीने मळून घेतलेला आहे. थोडंसं लाटायला सोपं जातं. असं जर आपण मळून घेतलं तर चिरणार नाही. जास्त शंकरपाळी लाटताना पाहू शकता चांगलं असं थोडंसं मऊ असा हा गोळा मी बनवून घेतलेला आहे. आता हा गोळा जसा आपण चपाती लाटतो तशाच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मी लाटून घेतलेलं आहे. पाहू शकता खूप पातळ आपल्याला लाटायचं नाही, थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे. पाहू शकता तुम्ही इतपत हा जाड ठेवलेला आहे. आता अशा पद्धतीने चाकूने आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. जशा आकारामध्ये तुम्हाला शंकरपाळी आवडतील तशा आकारामध्ये तुम्ही हे कापून घेऊ शकता. आता अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी मी कापून घेतली आहे. खूप मोठी सुद्धा आपल्याला कापायचं नाही, कारण आपण तेलामध्ये शंकरपाळी तळायला घेतलं तर तिब्बल ते चोबल ही शंकरपाळी फुगून तयार होतात. त्यासाठी छोट्या आकारामध्येच आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. ते दिसायला सुद्धा छान असे दिसतात. पाहू शकता अशा पद्धतीने एवढी जाड मी ही शंकरपाळी कापून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ देखील नाही, खूप जास्त जाड देखील नाही. आता आपण हे तळून घेणार आहोत. तर इकडे लाटताना मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल कितपत गरम असावं
एकदम मध्यम आचेवरती मध्यम गरम आपल्याला हे तेल करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी करून खूप जास्त कडकडीत धूर निघेपर्यंत तेल अजिबात गरम करायचं नाही, नाहीतर बाहेरून पूर्ण जळून जातील आणि आतून कच्चे राहतील. चांगली फुगणार सुद्धा नाही, दिसायला सुद्धा छान दिसणार नाही, पूर्ण करपून जाईल. तर इथे मी सुरुवातीपासून तळेपर्यंत पूर्ण शंकरपाळी मध्यम ते कमी आचेवरतीच ही तळून घेतलेली आहे. पाहू शकता अगदी मस्त एकूण एक शंकरपाळी छान अशी टम्म फुगलेली आहे. पाहू शकता आणि खूप जास्त देखील आपल्याला हे तळून घ्यायचं नाही, तर ह्याचा कलर डार्क होतो आणि खायला देखील छान लागत नाही, दिसायलाही छान दिसत नाही. एवढंच आपल्याला इथंपर्यंतच हे तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण ही पहिली शंकरपाळी पूर्णपणे तळून घेतलेली आहे. पाहू शकता अगदी मस्त अशी खुसखुशीत, दिसायलाही अगदी सुंदर अशी ही शंकरपाळी बनवून आपली तयार झालेली आहे. तर एकदम नवीन पद्धतीने खुसखुशीत अशी तोंडात विरघळणारी ही पहिली शंकरपाळी बनवून तयार आहे. आता दुसरी पद्धत पाहूया. तर आपण जो सुरुवातीला पीठ मळून घेतलं होतं शंकरपाळीसाठी, तोच इथं एक पिठाचा गोळा घेतलेला आहे, लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पाहू शकता जाडसरच लाटायचं आहे, चपाती एवढं आपल्याला पातळ लाटायचं नाही. आता हे लाटून घेतलेली ही चपाती अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही मी दुमडून घेतलं. आता चांगलं असं हे लाटायला यायला पाहिजे, एवढं आपल्याला हे चांगलं असं हे बनवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने लाटायला येईल एवढं आपल्याला हे गोळा बनवायचं आहे. आता अगदी हलक्या हाताने दोन्ही साईडने आपल्याला ही शंकरपाळी लाटून घ्यायची आहे. असंही आपल्याला तळताना शंकरपाळी लाटायला वेळ लागतोच, तर अशा पद्धतीने आपण नक्कीच ट्राय करू शकतो. तर अशी केल्याने काय होईल, तर भरपूर असे मस्त असे लेयर्स सुटतात, खायला एकदम खुसखुशीत अशी लागती. अगदी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनवून तयार होती. तर लाटून घेतलेली शंकरपाळी अशा पद्धतीने हे चांगली अशी मी कट करून घेतलेली आहे. खूप जास्त पातळ खूप जास्त जाड अजिबात ठेवायचं नाही, एवढ्या जाडीची आपण ही शंकरपाळी बनवून घेतलेली आहे. आता ही झाली दुसरी पद्धत. तिसरी पद्धत आपण पाहूया. तर पिठाचा एक गोळा घेतलं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लाटायचं आहे. पाहू शकता खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही. तर अशा पद्धतीने लाटून घेतलं की अशा पद्धतीने आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे. एकदम टाईट असं हे रोल बनवून घेतलं मी. पाहू शकता आता हे रोल बनवून घेतलेलं हलकंसं थोडंसं लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता हे लाटून घेतलेलं अशा पद्धतीने परत आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत अगदी हलक्या हाताने दोन्ही साईडने आपल्याला हे शंकरपाळीची चपाती बनवून घ्यायची आहे. जाडसरच ठेवायची आहे, खूप जास्त पातळ लाटायची नाही. जास्त जर पातळ लाटलं तर लेयर्स अजिबात सुटणार नाही आणि खुसखुशीत देखील होणार नाही. तर अतिशय मस्त अशी ह्याची शंकरपाळी बनवून तयार होतात. सुरुवातीला जी आपण पहिली पद्धत पाहिली त्यापेक्षाही लेयर्स जरी नाही सुटले तरी देखील खायला खूप खुसखुशीत असे लागतात, आतून मस्त असे पदर सुटतात आणि रवा वापरल्यामुळे तोंडामध्ये पिठासारखं अजिबात लागणार नाही, एकदम मस्त असं टेस्ट येईल. तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पद्धतीने शंकरपाळी बनवून घेतली. आता आपण तळून घेऊयात. तर तळताना मध्यम गरम तेलामध्ये अशा पद्धतीने दोन्ही साईडनी सतत हलवत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. जास्त जर आपण लक्ष नाही दिलं तर ते एका साईडना डार्क होईल आणि एक साईड एकदम पांढरी राहील, ते दिसायलाही चांगलं दिसणार नाही, एक साईड करपलेली सुद्धा आपल्याला जाणवेल. तर अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. शंकरपाळी तळल्यानंतर देखील त्याची मिनिटभर शिजण्याची प्रोसेस ही चालूच असते, त्यामुळे आपल्याला जास्तही खूप करपवून घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने ही शंकरपाळी मी तळून घेतलेली आहे. पाहू शकता अगदी मस्त अशी बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत, खायला तर खूप जास्त टेस्टी अशी ही शंकरपाळी बनवून तयार आहे. तर ह्या दिवाळीला नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने शंकरपाळीचे 3ही प्रकार ट्राय करून पहा, खूप जास्त आवडेल तुम्हाला. रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका.